अरे तुमच्यात ताकद आहे ना, वरपासून दिल्लीपासून राज्यापासून ताकद आहेत, मग असं फोडाफोडी काय करता? भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण चालू आहे, फोडा आणि जोडा. आपल्यासोबत अंकुश काकडे आहेत. काय नेमकी आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे? कोण कोण या बैठकीत उपस्थित होतं? आज आमच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांची बैठक झाली. त्याच्यामध्ये अजित पवारांकडनं आमदार चेतन तुपे, त्यांचे दोन अध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप, आणि शरदचंद्र पवार पक्षातर्फे माजी खासदार वंदना चव्हाण, विशाल तांबे आणि आम्ही असे सहा जण उपस्थित होतो. प्रशांत जगतापांनाही देखील त्या बैठकीचं आमंत्रण होतं, पण त्यांना काही कामानिमित्ताने मुंबईला जावं लागल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. कुठल्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली? नाही, या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण चालू आहे, फोडा आणि जोडा, आणि ज्या पद्धतीने त्यांनी इतर सर्व पक्ष संपवत आणलेले आहेत, लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम करतायत, त्याला कुठेतरी समविचारी पक्षाने एकत्र येऊन तोंड दिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सर्वच पक्षातल्या नेत्यांमध्ये होत असल्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करतो. अजित पवारांकडनं तुम्हाला या पक्षाला, शरद पवारांच्या पक्षासाठी कुठला प्रस्ताव किंवा तुमच्याकडनं त्यांच्यासाठी कुठला प्रस्ताव जो आहे तो या बैठकीत मांडण्यात आला होता का? कारण त्याला एक व्हॅलिड रिझन असं आहे की 165 जणांचा हा सगळा पुणे महानगरपालिकेचा सगळा सभागृह भरतं, पण त्याच्यामध्ये एवढे जण तुम्ही कसे बसवणार ना? कारण की तुमच्यासोबत महाविकास आघाडीसुद्धा येणार आहे का? आमचा प्रयत्न आहे की आम्ही पूर्वीचे उभाठा, शिवसेना, काँग्रेस आणि आम्ही एकत्र, आमची इथे महाविकास आघाडी आहे, त्याच्यामध्ये आता दादा एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. दादा एकत्र आले तर आम्ही सगळ्यांना एकत्र बरोबर घेऊन, कारण पुणे शहराला एक चांगला सक्षम, भारतीय जनता पक्षाला एक सक्षम पर्याय आम्ही उभा करू शकतो असा आमचा विश्वास आहे, आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. दोन राष्ट्रवादी म्हणल्यावर दोन वेगळे वेगळे चिन्ह आहेत. चिन्हावर काही या संदर्भात चर्चा होती? चिन्ह या निवडणुकीमध्ये माझ्या दृष्टीने चिन्ह हा भाग गौण आहे. आम्ही सगळे पक्ष एकत्र बसल्यानंतर कोणत्या चिन्हावरती लढायचं, कसं लढायचं, काय करायचं, त्याची आखणी जी आहे ती येत्या 2-4 दिवसामध्ये होईल. तुम्हाला प्रांताध्यक्षांचा फोन झाला होता का या संदर्भात? बैठकीनंतर सुप्रिया सुळेंशी तुम्ही काय बोलणं केलेलं आहे? नाही, सुप्रिया सुळेंशी बैठक झाल्यानंतर नाही, पण त्यांनी आमच्या काही मंडळींना सांगितलं होतं की आपण एकत्र बसून प्रत्येकाची मतं जाणून घ्या आणि त्याप्रमाणे पुढे करा, अशा प्रकारचा त्यांचा होता. प्रांताध्यक्षांना आता जी काही थोडी घटना घडली आहे, बैठकीचा वृत्तांत मी दोन मिनिटापूर्वी त्यांना दिला आहे. महापालिका निवडणुकीला अजून अवकाश आहे अण्णा. नंतर काय रिझल्टला जरी आपण पाहिलं ती रिझल्टला सुद्धा वेळ आहे. जर पुढचं काय, कारण की आत्ता जर तुम्ही एकत्र येत असाल तर पुढे तुम्ही अजित पवारांना आग्रह धरणार का की तुमच्यासोबतच काय? नाही, आता आज या क्षणाला आमच्या पुढे टार्गेट पुणे महानगरपालिका आहे. आज एक प्रश्न टप्प्याटप्प्याने सुटू शकतात. आज आम्ही महानगरपालिकेपुरतं तर निश्चित एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे जिल्हा परिषद असेल किंवा आणखीन काय असेल, त्यावेळेला त्यावेळेची जी काही परिस्थिती असेल त्याच्यावरती निर्णय अवलंबून राहतील, आणि ते निर्णय अर्थात स्थानिक पातळीवरती होणार नाही, वरिष्ठ पातळीवरती, प्रदेश पातळीवरती ते निर्णय घेतले जातील. तुम्ही जर आत्ता म्हणताय की अजित पवार तुमच्यासोबत आले, मनसे तुमच्यासोबत आली, तर 5 पक्षांची ताकद तुम्हाला एकत्र या ठिकाणी मिळते. पण दुसऱ्या बाजूला भाजपकडनं स्थानिक पातळीवर आपण जर पाहिलं तर अनेक प्रभागातले उमेदवार जे आहेत, इच्छुक उमेदवार तर सोडाच, पण जे प्रबळ माजी सगळे नगरसेवक जे आहेत त्यांना घ्यायला सुरुवात केलेली आहे. थेट पॅनलवर त्यांचा डोळा आहे. त्यामुळे तुम्ही 5 पक्ष विरुद्ध भाजप अशी जर लढाई झाली तर कुठेतरी तुम्हाला याचा सगळ्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज कसा पाहायला मिळेल? नाही, भाजपचं तर धोरणच आहे फोडा आणि जोडा, आणि त्या पद्धतीने ते प्रयत्न करतात. आज 100 नगरसेवक त्यांचे गेली 5 वर्ष महानगरपालिकेमध्ये काम करत होते, आणि ते 100 नगरसेवकाच्या जीवावरती ते काही करू शकले नाहीत, आणि म्हणून आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे सक्षम उमेदवारच नाही आहेत, आणि म्हणून मग राष्ट्रवादीचे फोडा, शिवसेनेचे फोडा, काँग्रेसचे फोडा, शिवसेनेचे फोडा. अरे तुमच्यात ताकद आहे ना, वरपासून दिल्लीपासून राज्यापासून ताकद आहेत, मग असं फोडाफोडी काय करता? या ना सामोरं तुमच्या ओरिजिनल भारतीय जनता पक्षाच्या समोर. माझं आव्हान आहे त्यांना, हे आलेले आहेत त्यांना तिकीट देऊ नका, आणि तुमचे जे ओरिजिनल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट द्या आणि निवडणुकीला सामोरं जा. असे स्वतःच्या पक्षामध्ये ताकदवान कोणी नाही, पण दुसऱ्या पक्षाची, दुसऱ्या व्यक्तीची ताकद घ्यायची आणि सामोरं जायचं. पुणेकर ओळखून आहेत. पुणेकर त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा असतील ते बरोबर घेतील. 16 जानेवारीला ते तुम्हाला पाहायला मिळेल.
3 जणांची तुमची समिती आहे अण्णा, ज्याच्यात तुम्ही, वंदना चव्हाण आणि विशाल तांबे आहेत. शहर अध्यक्ष प्रशांत जगताप हे त्यांच्या राजीनाम्या सत्रात अडकून पडलेत असं तुम्हाला वाटतंय का? कारण की आता ते मुंबईला गेलेत आणि सकाळपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा आहे. नेमका राजीनामा दिलाय का नाही दिलाय? आजपर्यंत तरी आमच्या पक्षाकडे त्यांचा राजीनामा आला नाही. तुमच्याकडे जर का काही त्याची प्रत असेल तर तुम्ही दाखवा. तुमच्याबरोबर त्यांनी काही बाईट केलं असेल तर दाखवा. आणि या बाबतीमध्ये राजीनामा देणं, राजीनामा घेणं हा स्थानिक पातळीवरचा प्रश्न नाही. सुप्रियाताई आमच्या कार्याध्यक्ष आहेत, शशिकांत शिंदे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या पातळीवरती त्याच्या संदर्भामध्ये जो आहे तो निर्णय होईल. आणि अंदाजे कधी कुठल्या तारखेपर्यंत दोन्ही पक्षाची अधिकृत घोषणा? काय एक लक्षात घ्या, 2 पक्षांची आघाडी जरी करायची म्हटलं तरी त्याला खूप वेळ लागतो. आता ते इथे आम्ही 4-5 पक्षांची आघाडी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणखी आमचा प्रयत्न आहे, वंचित बहुजन आघाडी त्याच्यामध्ये येत असेल तर घ्यायचं आहे, आप पक्ष येत असेल तर त्यांना घ्यायचं आहे. त्यामुळे सगळ्यांची आघाडी करण्याचा प्रयत्न होतो. चिन्हाच्या बाबतीमध्ये किंवा त्याचं जाहीर करणंसुद्धा याला कदाचित 2-3 दिवस लागतील. आता तुम्ही म्हणताय की 5 पक्ष तर आहेत प्लस इतर 2 पक्ष, महाविकास आघाडी, आता सुपर महाविकास आघाडी जर झाली तर कुठेतरी पुणे महानगरपालिकेवर इतक्या वर्ष भाजपचा झेंडा आहे तो बदललेला दिसेल का? ते पुणेकरांच्या हातामध्ये 16 तारखेला आपल्याला ते पाहायला मिळेल. तुम्ही प्रयत्न करणार का? आमचं कमाल आहे. आम्ही ज्यावेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला आमची तयारी असतेच ना, आणि ती आमची तयारी आहे. आमचीच काय, सगळ्याच पक्षांची तयारी आहे. सगळ्याच पक्षांची तयारी आहे. जो तो पक्ष आपापल्या परीने निवडणूक लढण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पुणेकर जो निर्णय देतात तो आम्ही स्वीकारतो. आणि मला खात्री आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून पुणेकर बाजूला ठेवतील. खूप खूप धन्यवाद. तर आपण बघतोय की भाजपला पुणेकर दूर ठेवतील. 5 ते 6 पक्षांची सुपर महाआघाडी या ठिकाणी होताना दिसेल असा विश्वास अंकुश काकडेंनी जाहीर केलेला आहे. पण तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचं जे एकत्रीकरण आहे त्याला मुहूर्त अवघ्या 1 ते 2 दिवसात लागेल अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.